वाहतूक कोंडीचा सामना कधी कुणाला करावा लागेल याचा काही नेम नाही आणि यातून कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हेही सुटलेली नाहीयेत। अखेर त्यांनी ताफा सोडून मोटरसायकलने बैठकीचं स्थळ गाठलं। लातूरमध्ये हे दृश्य पाहायला मिळालं। लातूर पालिका निवडणुकीसंदर्भातल्या बैठकीसाठी ते खोरी गल्लीला निघाले होते, पण वाहतूक कोंडीमुळे त्यांना उशीर होत असल्याने अखेर त्यांनी कार्यकर्त्याच्या बाईकने जाणं पसंत केलं। पोलिसांच्या गाडीमागे पालकमंत्र्यांची मोटरसायकल गल्ली बोळातून जातानाची ही दृश्य पहिल्यांदाच लातूरकरांनी पाहिली। झी 24 तासच्या कॅमेऱ्यात ही एक्सक्लुझिव्ह दृश्य कैद केली आहेत। ट्रॅफिक अशी आहे लातूरमध्ये, तुम्ही कुठूनच गाडीने जाऊ शकत नाही। ही अवस्था केली आहे मागच्या 35-40 वर्षात। जर आपल्याला पहिला विचारलं की त्या साध्या छोट्याशा लातूरमध्ये एका कोपरा जर आपल्याला पुढे जायचं असेल 15 मिनिटं सहज लागतो एखाद्या चौकात। मला वाटतं की ही अवस्था आहे मागच्या अनेक वर्षापासून। रोडची अवस्था नीट नाहीये, सिग्नलची ट्रॅफिकची काहीच अवस्था नाहीये। नावाला जाहीरनाम्यामध्ये सांगितलं सिग्नल चालू केले, एकही सिग्नल चालू नाहीत लातूरला। पायलट वाहन पुढं आणि तुम्ही बाईकवर। माझी वाहन अडकून बसलं ट्रॅफिकमध्ये। अच्छा, ती गाडी पुढं होती, तिने निघालं। पण मी आता म्हटलं आता सोबत ती निघाली तर आपण लगेच माझी गाडी निघू शकत नव्हती ट्रॅफिकमध्ये। म्हटलं आता चला निघालेलं बरं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।